तुमच्या समोर येईल भागेश म्हात्रे. धन्यवाद. थँक्यू के के. पहिलाच बॉल यावेळेला गुड बॉलिंग. पहिली सुरुवात मात्र धडाकेबाजीतनं करत असताना जिथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतं मिस्टर GTC सातत्याने पाहायला गेलं तर ज्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा नक्कीच थेट प्रक्षेपण असतं जे लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम ना जल्पेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तो जल्पेश भोईर आता बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल इथनं सुरेख फेकला गेला. आता उत्तर होतं त्या डॉट बॉलचं पण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथं तैनात केला गेला की चेंडू ॲक्शनमध्ये चेंडूला उचली इथनं देत असताना स्वीकारत असताना आपल्या हातामध्ये क्षेत्ररक्षक त्यापर्यंत पाहायला गेलं तर एक सिंगल इथनं एकवटत असताना एक धावसंख्या इथनं स्कोरकार्डवरती जोडली गेली. पहिला बॉल सुरेखरित्या फेकला गेला जल्पेश भोईरच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतरची ही सिंगल आपण एकवटत असताना पाहायला मिळाली. हरीश आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आशिष असतील आता स्ट्रायकिंग येईनवरती कारण हरीशच्या बॅटमधनं एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आणि या हंगामामध्ये प्रथमतच या टीम एकामेकासमोर खेळताना पाहायला मिळतात. जल्पेश यावेळेला फुल्लर लेंथ ऑन साइड 3 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेटने या एकवटल्या जातात. 3 धावा पाहायला मिळाला ज्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर खूप सारे पाहिलं गेलं तर अटेम्प्ट करत असताना जे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते फंबल झाल्यानंतर मिसफील्ड झाली आणि त्याचं रूपांतर 3 धावसंख्येने होत असताना धावसंख्या 4 यावेळेला सोडून देतात. ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर ऑफस्टिकवरती चेंडू पीच केला गेला होता. लगेचच फलंदाजाला समजलं गेलं सोडून देत असताना त्या ठिकाणी हरीश होते आणि अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल वाढत असताना क्रिस्टियानो रोनाल्डो याचा जन्मदिवस नक्कीच 5 फेब्रुवारी तोच आकडा टीमच्या टोटलमध्ये. यावेळेला बॅटचा स्पर्श हरीशला परतावं लागेल. पाहिलं गेलं तर मैदानाच्या बाहेर खूप स्वस्त्यामध्ये ही विकेट नक्कीच स्वाधीन करत असताना पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं बाकी असेल. नक्कीच पंचांचा काय इशारा असेल ते लक्ष मात्र इथे नक्कीच केंद्रित करावे लागेल आणि पंचांचा इशारा तर नक्कीच चेक करतायत आमचे ऑपरेटर नक्की तिथनं चेक करतील कारण ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर नक्कीच थोडेसे संभ्रमात होते आमचे पंच नक्कीच की बॉल एक्झॅक्टली पिचिंग कुठे झालाय त्यासाठी नक्कीच पंचांनी रेफर केलं गेलं. हा जर नक्की चेंडू नो असेल तर फलंदाज सेफ असेल जिथे हरीश होते. फलंदाज बाद असेल हरीश कारण विनंती करेन सर्व खेळाडूंना कारण एकच कॅमेरा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामुळे नक्कीच थर्ड अंपायरसाठी रेफर करू नका विनंती असेल. फलंदाज बाद झाला. हरीशला परतवलं गेलं मैदानाच्या बाहेर. निराशाजनक इथनं वातावरण क्रिएट होत असताना मैदानामध्ये टीम मानेरे क्रिकेट संघाचा कारण हरीश ही मॅचची गोल्डन विकेट होती आणि ती हरीशची विकेट नक्कीच संपादित करण्यात यश मिळतात. प्रथम षटक हाताळत असताना जल्पेशला एक वाईड आला त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर चांगल्या चेंडूची पिचिंग केली गेली. अगदी बॅटचा आतला स्पर्श घेऊन नक्कीच चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये होता. त्याने कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही आणि एक मोठा विकेट पाहिलं गेलं तर तंबूच्या छायेमध्ये पोहोचत असताना हरीश. 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला नितेश भोईर माफ करा नितेश भोईर 3ऱ्या क्रमांकावरती गेलेत. धावफलक अद्यापर्यंत थांबलेलं गेलेलं 5 या आकड्यावरती धावफलक थांबलं गेलंय जिथे बॅटिंग करते टीम मोसोबा मानेरा. यावेळेला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता पडल्यानंतर ही शैली आहे जल्पेश भोईरची कारण मला अद्याप आठवतं बाल वर्सेस नक्कीच मोठा गाव हा सामना नक्कीच रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 2017 रोजी झाला होता. एकच फलंदाज जर खेळत होता जल्पेश भोईरने 11 बॉल नक्कीच डॉट काढले होते तो जल्पेश भोईर खेळपट्टीवरती. यावेळेला सरळ रेषेत खेळले होते अगदी इनफिल्डला भेदून चेंडू डीपमध्ये चुकी झाली तिथे क्षेत्ररक्षकाकडनं आणि ती चुकी जोपर्यंत सुधारली जाईल तोपर्यंत पाहिले गेले तर एकच धाव इथनं मिळेल.
खूप चांगल्या प्रकारचा कॉल तुम्हाला पाहायला मिळाला दोन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अगदी बॉल नक्कीच डीपमध्ये जात होता त्यावेळेला बॅकअप दिलं गेलं आणि धावसंख्या 1 पुढे सरकत असताना पहिला षटकाचा खेळ संपन्न झाला. खूप चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं गेलं, ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर मोठागाव टीमचा बुरुस होता जल्पेश, आणि त्या नक्कीच जल्पेशने षटक पहिलं हाताळलं गेलं आणि धावसंख्या पाहिलं गेलं तर 6 खर्च करत असताना आणि एक गडी आपल्या खात्यामध्ये सुद्धा त्यांनी संपादित केला. सहा धावसंख्या स्कोर बरोबरती पहिले षटक हाताळत असताना ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ती मोठा गावला त्या प्रकारची सुरुवात करून देत असताना जल्पेश सातत्याने खेळत असताना खूप चांगल्या प्रकारचं योगदान राहतो जल्पेश यांचा. आणि पहिलीच नक्की षटक हाताळत असताना इम्प्रेस केलं सर्व खेळाडूंना, कारण ॲज अ गोलंदाज जेव्हा तुम्ही असता चांगलं प्रदर्शन जेव्हा पहिल्या षटकामध्ये होतो ना तेव्हा पूर्णपणे पाहिलं गेलं तर जिम्मेदारीची जाणीव सर्व फलंदाजांना होते. यावेळेला ऑन साईडला हिट विकेटचा इथनं शिकार नक्कीच शोधत असताना, कारण ज्या वेळेला नक्कीच बॅटचा फ्लो त्यांनी नक्कीच ओपन केला त्यावेळेला एस्टिनवरची पाय नक्कीच आदळला गेला आणि त्याच अनुषंगाने दुसऱ्या विकेटचं इथनं होईल पटन. टीम मानेरे संघाला लागतोय हा दुसरा झटका. नितेश बॅटमध्ये एक धावसंख्या पाहायला मिळाली, त्या नितेशला शमवायचं काम केलं जिथे गोलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळाले. आज अनुपस्थितीत नक्कीच पाहायला मिळेल. खेळपट्टीवरती खेळत असताना निलेश म्हात्रेची नक्कीच कमी भासेल, कारण सातत्याने पाहिलं गेलं तर प्रशांतजी चौधरी जे सरवलीच आहेत त्यांचं सुद्धा शुभ आगमन आमच्या इथनं मुख्य व्यासपीठावरती होत असताना मॅचचा तेही आनंद घेतील. त्यांच्या माहितीसाठी नक्कीच जय मसोबा मानेरे वर्सेस मोठा गाव अशी लढत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक समाप्त झालंय, दुसऱ्या षटकाचा एक चेंडू सुद्धा फेकून झालेत. यश मिळालं नितीन याला, त्यांनी पाहिलं गेलं तर नितेश याला बाद करण्यात महत्वाचा योगदान इथनं लाभला गेला ते म्हणजे टीम मोठा गावला. राऊंड द विकेट या फटका तर चांगला आहे, अगदी पॉइंटच्या डोक्यावरून काढला गेला. डिपिश कव्हर पॉइंटला हा बॉल पाहता पाहता फरार आणि आनंद दिघे साहेब स्टँडच्या अगदी जवळ हा चौकार. कोणी देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणी देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. कोणी देशीने हो कोणी गावीने हो. विजयी सन्मान मिळाला असेल या चौकाराने, जे षटक 6 धावसंख्येचं राहिलं जल्पेश भोईरांचं. त्यानंतर पाहिलं गेलं तर नितीन याला प्राचारण केलं गेलं. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित पाहायला मिळाली, अगदी हिट विकेटच्या स्वरूपात नितेश बाद झाले. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावरती नक्कीच उमेश जोशी पाहायला मिळाले आणि त्याच्या बॅटमधनं हा चौकार सुद्धा पाहायला मिळतोय. अजून एक चांगला फटका ऑन साईडला पाहायला गेलं तर इलेक्ट्रिकच्या नक्कीच ज्या वायर्स आहेत त्याला ब्रश होता चेंडू त्याला आदळला जातोय. त्याच अनुषंगाने मात्र एकच धावीतनं संपादित होईल. देव बलवंत म्हणावं लागेल टीम मोठा गावचं, कारण मोठा फटका नक्कीच कन्वर्ट केला गेला होता, पण त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला नक्की क्षेत्ररक्षक होते, कदाचित हा झेल सुद्धा होऊ शकला असता. म्हणजेच नशिबाची साथ दोन्ही टीमला इथनं मिळत असताना एक धावसंख्येने स्कोर कार्ड वाढलं गेले. विचार केला गेला धावसंख्येचा 2 गडी गमावले गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मानेरे आणि दुसरे षटक मार्गस्थ असताना एक चौकार आला, एक सिंगल आले. धावसंख्या 5 करत असताना जिथे गोलंदाज आपल्याला नितीन पाहायला मिळाले. धावसंख्या वाढली गेली. यावेळेला स्लोवर पद्धतीचा चेंडू व्हेरिएशन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळालं. बीट केलं जात आहे इथे आशिष होते त्या ठिकाणी. अकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला हुकचा हा फटका, क्षेत्ररक्षक वळता चेंडू खाली पण एक टप्पा घेऊन चेंडू फरार आणि या बॉल वरती मिळतील आशिषला धावा 4 येतो हा चौकार. तर आशिष या बॅटमधून हा चौकार आलाय. आशिष नक्कीच किरण जागवणार
पाठचा येतो हा दुसरा चौकार. होता ठाण्याचा गतवर्षी का मालिकावीरची बाईक नक्कीच देऊन सन्मानित केलं होतं आशिष या फलंदाजाला तेच दाखवत असताना. थँक्यू डीजे. धावसंख्या स्कोरवरती दुसरे षटक संपन्न झालंय जिथे नीती नव्हते. दोन मोठे फटके पाहायला मिळाले, दोन चौकार पाहायला मिळाले जिथे फलंदाज नक्कीच आपल्याला आशिष पाहायला मिळाला. पहिले षटक हाताळलं होतं जल्पेश भोईर याने 6 धावसंख्या खर्च केल्या होत्या आपल्या टीमसाठी. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात जल्पेश भोईर करून देत असताना आपल्या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा जल्पेश भोईर याचा वापर केला गेलाय. तिसऱ्या षटकासाठी आल्यात धावसंख्या 19 झाल्यात. स्कोरवरती जर विचार केला गेला तर 2 गडी सुद्धा गमावले गेलेत. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मानेरी क्रिकेट संघाने इथं जल्पेश भोईरचा नक्की सेकंड स्पिल कशा प्रकारे असेल. ओव्हर द विकेट यावरती डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी हा बॉल होता. पडल्यानंतर काहीसा जलद गतीने हा बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक आपलं काम पूर्णपणे बजावत असताना पहिलाच बॉल इथनं फेकत असताना फलंदाज पाहिले गेले तर डावखुरे हाताचे होते. त्यांना बीट करत असताना जिथे फलंदाज उमेश जोशी आपल्याला पाहायला मिळाले. उमेश जोशी याच्या बॅटमध्ये सुद्धा एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. जल्पेश यावेळेला ऑन साइडला फक्त दिशा देत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केले गेले होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये एका टप्प्यावरती चेंडूची अडवणूक स्ट्रायकिंग एंडला फेकी केली जाते. तोपर्यंत एक धावसंख्या इथनं एकवटत असताना उमेश आणि आशिष ही जोडी. आशिष हे आशिषचं किरण असेल टीम मानेराचं, कारण ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर हरीश बाद झाले, त्याच्यानंतर नितेश सुद्धा बाद झाले. त्याच्यानंतर इथनं जिम्मेदारी स्वीकारावी लागेल टीम मानेरा टीमच्या माध्यमातून. जो आशिष खेळतो खेळपट्टीवरती त्याला आशिषचं किरण दाखवण्यासाठी इथनं चांगली बॅटिंग लाईन स्ट्रॉंग करावी लागेल. धावसंख्या एकने वाढत असताना 20 वरती धावसंख्या जिथनं जल्पेश भोईर आपल्या तिसऱ्या षटकासाठी पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळलं गेलं, 6 धावसंख्या खर्च केला. हरीश सारख्या महत्वाच्या फलंदाजाला त्याने बाद केलं गेलं होतं. यावेळेला इनसाइड आउटचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथं तैनात केलं गेलंय. एक टप्प्यावरती चेंडूच्या अडवणीत 2 धावेचा कॉल दिला गेलाय. कॉल सुरेखरित्या होता उमेश आणि आशिष यांच्यामध्ये आणि 2 धावसंख्या इथनं एकवटत असताना धावसंख्या कशा येण्यात महत्व असेल इथं टीम मानेरासाठी, कारण मागची मॅच जर अनुभवली असेल तर ज्या चुका अडवली टीमने केल्या नक्कीच त्या चुकांचं प्रायश्चित त्यांना भोगावं लागलं आणि या शृंखलेमधनं सुद्धा अडवली टीम आपल्याला बाहेर होताना पाहायला मिळाली. त्यानंच अनुषंगाने या मॅचमध्ये कोण शिरकाव करेल. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला क्षेत्ररक्षक अगदी जाळं रचलं होतं जल्पेश भोईर याने आणि त्या जाळ्यामध्ये अडकत असताना मागच्या गतवर्षी ज्या खेळाडूला नक्कीच मालिकावीरची बाईक देऊन सन्मानित केलं गेलं होतं तोच आशिष बॅक टू द डगआउट. असताना मानेरे आपल्याला बाहेर मिळते. ज्या प्रकारे प्रथम बॅटिंग करत असताना अडवली टीमची बॅटिंग लाईन ढासळली होती ना, तशाच प्रकारची परिस्थिती इथनं क्रिएट करत असताना प्रेशर क्रिएट केला गेला टीम मानेरेच्या नक्कीच सर्व फलंदाजाने, कारण ज्या अर्थाने हरीश बाद झाले. हरीशवरती जी जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी पार पाडली गेली नाही. त्याच्यानंतर उमेश आणि अतिश नक्कीच मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न ऋषी भोईर त्या ठिकाणी होते. अगदी ऑन द टोसचा हा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर थोडासा उचली दिली गेली चेंडूला आणि अप्पर कटच्या माध्यमातून नक्कीच खेळायचा प्रयत्न होता. इथं बीट होत असताना ऋषी आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांना सामोरे जल्पेश आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला जाताना पाहायला मिळतात. जल्पेश भोईर आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळत असताना याला पुन्हा एकदा अप्पर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं पाहिलं गेलं तर लक्ष केंद्रित केलं जातं ऋषी भोईरच्या माध्यमातून. पंचांकडे दाद मागितली जाते,
कदाचित असं वाटलं की हाईट फॅक्टरच्या अनुषंगाने चेंडू नो घोषित करतील पंच, पण तसं काही कृत्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळालं नाही. तिसऱ्या षटकाचा खेळ झाला संपन्न. यशस्वी षटक हाताळत असताना जल्पेश भोईर तिसऱ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळालं. एक गडी आपल्या खात्यामध्ये संपादित केला. आशिष याला बाद केलं गेलं जल्पेश यांनी आणि धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 खर्च करत असताना 3 षटकांचा खेळ झाला संपन्न. धावसंख्या 22 या आकड्यावरती जिथे बॅटिंग करते टीम पाहिलं गेलं तर मानेरी क्रिकेट संघ आणि गडी त्याने गमावल्या गेल्या 3. उत्सुकता वाढली असेल कारण इतिहासाच्या पानावरती आणि रयतेच्या मनावरती राज्य करणारे 2च राजे होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर शिवपुत्र संभाजी महाराज. या 2 राजांनी महाराष्ट्र घडवलं. दारापुढे तुळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू आणि मंदिरांवरती कळस ज्या राजांमुळे आपल्याला पाहायला मिळतो ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं डीजे मास्टरच्या माध्यमातून हे दुपारच्या 17 मध्ये तुमच्या कानावरती पोहोचवलं गेलं. 3 षटकांचा खेळ झाला संपन्न. 3 षटकांच्या पाहिलं गेलं तर संपन्नेनंतर 22 धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते, जिथे उमेश अजूनपर्यंत झगडतोय आणि त्याचा साथ देत असताना ऋषी भोईर. 4थं षटक या वरलेला फुल लेन ऑन साईडला खेळल्यात. लांगॉनला क्षेत्ररक्षक खूपच वेगाने 4 टप्प्यावरती चेंडूची अडवणूक, फंबल झाल्यानंतर संधी साधत असताना ज्या ठिकाणी डावखुरा आताच्या फलंदाज उमेश होते त्या ठिकाणी त्याच्यासोबत आपल्याला ऋषी भोईर पाहायला मिळतात, जे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये होते. अगदी कॅप्टन इनिंग इथनं साकारावी लागेल कारण ज्या अनुषंगाने टीम थोडीशी बॅकफुटला आहे. इथनं कमबॅक कधीही करू शकते टीम मानेरी क्रिकेट संघ, कारण तेवढी फार धमक मानेरी क्रिकेट संघ आपल्या बाहूंमध्ये ठेवतोय. कारण गोलंदाजी जर विचार केला गेला तर गोलंदाजी विश्लेषण पाहायला गेला तर धारदार गोलंदाजीसाठी जाणला जातो. आकुट टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न सोडून देतात झहीर खान सर. नक्कीच ऑफिशियल जे पंच ते आम्हाला दर्शवत असताना की इट्स व्हाईट बॉल. लेग स्टिक वरती हा चेंडू अतिरिक्त बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला. थोडीशी गती कमी होती परंतु गतीमध्ये नियंत्रण नव्हतं. नियंत्रण भारावून जात असताना जिथे चौथ्या षटकासाठी महेश आपल्याला पाहायला मिळतात. डावकुऱ्या त्याचा फलंदाज उमेश जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारत असताना उमेशच्या बॅटमध्ये नक्की चौकार सुद्धा पाहायला मिळाला आहे. राऊंड द विकेटने ऑन साइडला फटका तर हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. ते ब्लॅक स्क्रीनच्या आपल्या समोर जजमेंट तेवढं फार सुरेख होतं आणि उमेशच्या बॅटमध्ये चौकार सुद्धा पाहायला मिळाला होता. तो उमेश मात्र बॅक टू द डगआउट. शस्त्राविना शास्त्राने नक्कीच लढाई केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. अनेक पाहायला गेलं तर 350 वर्षानंतरही लोकांच्या मनात तसंच जिवंत राहणे ना हा कर्माचाच खेळ असतो आणि ते कर्म सातत्याने इतिहासाच्या पानावरती आपण पाहतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं खऱ्या अर्थाने आमच्याकडे प्रेम नावाचे शब्द नाहीत पण 2 वेळ नावणारे शब्द नक्कीच तुमच्या समोर पोहोचू. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर शिवपुत्र संभाजी महाराज. विकेटचं पतन उमेश बाद झाल्यात. यावेळेला लोवर फुलटॉस पाहायला मिळाला. अगदी स्वीप करत असताना 2 क्षेत्ररक्षक त्याच्या गॅप मध्ये नक्की धाडायचं होतं. क्षेत्ररक्षक दर्जेदार त्या ठिकाणी झालं. दर्जेदार बॅटिंग इथनं होत असताना ज्या अनुषंगाने नक्कीच उमेश बाद झाले. त्यानंतर पाहायला गेलं तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात विशाल, जे ऋषी भोईरच्या नक्कीच सोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ऋषी भोईरवरती मोठी जिम्मेदारी येऊन ठेपली आहे कारण मागच्या मॅचमध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख केला 11 खेळाडू जरी क्रिकेट खेळत असतील ना तरी त्यांच्या मागे गावाची मान मर्यादा आणि प्रतिष्ठा ही पणाला लागलेली असते. ओव्हर द विकेट अजून एक स्लोवर पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती उत्तर होतं का ऋषीवरचं. या सिटीचा आउट ऑफ द पार्क
आणि ऋषी भोईरच्या बॅट मधनं येतो हा पहिला ब्लास्ट, पहिला षटकार. जिंकण्याची जिद्द आहे ना, तोपर्यंत प्रत्येक येणारा क्षण हा तुमचाच आहे. ते सांगत असताना ऋषी भोईर का ऋषी भोईरच्या बॅट बद्दल लेट का होईना, पण हा मोठा फटका स्कोरकार आता रंगवताना पाहायला मिळतोय. षटकाराने स्वागत केलं ऋषी भोईरनं. अजून एक चांगला फटका अगदी सरळ रेषेत केला. चान्स नसेल कोणताही, कारण फलंदाज दूरवरती होते. त्याचा बेनिफिट इथनं उचलत असताना आणि ऋषी भोईरची ही तलवार देऊन जाईल धावा 4 आणि ऋषी भोईरच्या बॅटमधनं स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करते टीम जे मसोबा. त्या ठिकाणी स्लिपला नक्की क्षेत्ररक्षक होते. अगदी डायरेक्ट हिट झाला असता तर बॅकअपला क्षेत्ररक्षक दूरवरती होते. ते जाणलं गेलं. तिथे वीरनाथ नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. दोन मोठे फटके पाहायला मिळाले. त्या षटकामध्ये जर एकंदरीत जर विचार केला गेला तर 15 धावसंख्या खर्च झाल्या. पहिल्या षटकामध्ये जल्पेश आले, त्याने धावसंख्या पाहिल्या गेलं तर 6 खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर नितीन थोडीशी इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली. त्या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर पूर्णपणे कमबॅक करत असताना जल्पेश पुन्हा एकदा पाहायला मिळाले दुसऱ्या स्पेलमध्ये, म्हणजे वैयक्तिक दुसरं शतक हाताळण्यासाठी त्यांनी त्या षटकामध्ये सुद्धा कमबॅक केला. म्हणजे 2 षटक ज्याप्रमाणे 2 षटक जल्पेश भोईरने हाताळले, पूर्णपणे कमबॅकीचे षटक राहिले आणि त्याच्यानंतर महेशला थोडासा मार पडला गेला आणि चौथ्या षटकासाठी 5व्या षटकासाठी नक्की शेवटच्या षटकासाठी प्राचारण केलं गेलं टीम मोठा गावच्या माध्यमातून. विलास भोईर, ऋषी भोईर टू विलास भोईर असा कॉन्टेस्ट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. पण डावखुरी आताचा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतो विशाल भोईर. भोईर टू भोईर असा कॉन्टेस्ट तुम्हाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 5वं षटक हाताळण्यासाठी विलास भोईरचा वापर केला गेलाय. डावखुऱ्याचा फलंदाज त्याच्यासाठी राऊंड द विकेटनं ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये पाहायला मिळाला. हा बॉल उचलत असताना एकच ऍक्शन मध्ये एकच धावसंख्या प्राप्त होईल, कारण तेवढा फार क्षेत्ररक्षण दर्जेदार झालं. दर्जेदार इथनं बॅटिंग करावे लागेल ऋषी भोईर याला, कारण ज्या वेळेला नक्कीच थोडीशी पाहिलं गेलं तर संकटाचं सावट टीम मानेरेवरती इथं संकटातून सावरावं लागेल, कारण 2 मोठे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. तर नुकतंच नक्कीच आगमन झालंय आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रमोदजी. तर प्रमोद दादांचं आगमन झालंय. नक्कीच इन्व्हाइट करतात मयूर दादा की येऊन आसन सवा तुमचं या शृंखलेद्वारे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ऋषी भोईर यावेळेला लास्टच्या पॉईंट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या भागाला नक्कीच चेंडू ब्रश होतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळाला, पण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक थोडीशी दूरवरती आहे, त्याचं साधलं गेलं आणि एक धावसंख्या इथनं कंप्लीट होत असताना 39 या आकड्यावरती आमदार चस्काचं हे थर्ड तुम्ही अनुभवता. आजचा 3रा दिवस, 4 दिवशीची स्पर्धा आणि सुसज्ज ग्राउंड आणि पाहायला गेलं तर या चमचमणाऱ्या 4 ट्रॉफ्या तुम्ही पाहू शकता. आणि मेन आकर्षण या शृंखलेचं जर पाहिलं गेलं ना तर मालिकावीरसाठी एक आकर्षक सिटी 100 बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. डावखुऱ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद नक्कीच राहिला पंचांचा. याचा पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच 2-3 ऑफिशियल पंच तुम्ही नक्कीच पाहू शकता. झहीर खान सर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले, त्याच्यानंतर उमेश केणे आणि जतीन भुयाड अशी 3 पंच हे मॅचचं नक्कीच कव्हरेज करतात आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये. यावेळेला फटका तर चांगल्या दिशा देण्याचं काम क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना किट्स आउट ऑफ द पार्क, षटकार.
लवकरच नक्कीच शिवाजी महाराजांची नक्की थाटामाटाने जल्लोषाने अगदी शिवजयंती साजरी होताना आपल्याला पाहायला मिळेल. 19 तारीख नक्कीच येण्याची वाट पाहत असतो. अनेक प्रेक्षक वर्ग अनेक गावामध्ये रॅली मात्र आपल्याला प्रत्येक गावामध्ये निघताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरायचं कसं हे शिवपुत्र संभाजी महाराजांनी शिकवलं. वयाच्या 16व्या वर्षी नक्कीच संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचं ग्रंथ लिहिलं होतं आणि 350 वर्षाच्या अगोदरचा नक्की जर विचार केला गेला ना तर इंग्लिश मात्र ही भाषा सुद्धा पारंगत असणारे नक्कीच शिवपुत्र संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. ओळ्या मॅचकडे जिथे मॅच पाहिले गेले तर थोडीशी सुपरिस्थितीमध्ये येत असं नाही. मोठ्या फटक्याने 46 धावसंख्या स्कोरवरती जिथे षटक क्रमांक 5 आपल्याला विलास भोईरचं पाहायला मिळतंय आणि एकंदरीत अजूनही 3 चेंडूचा खेळ असेल उर्वरित. यावेळेला पुन्हा एकदा सोडून देतात. या षटकामधला पाहिलं गेलं तर एक चेंडू वाईड आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पण पंच कदाचित असं वाटलं की वाईडचा इशारा करतील पण चांगल्या चेंडूची इथनं पिचिंग करत असताना पंचांकडे वादावाद करू नका विनंती करेन. टीम मानेरे विनंती करेन ऑफिशियल पंच आहेत कारण निंबवली नक्कीच गावातून बिलॉंग करणारे आपल्याला पाहायला मिळतात. पंच उमेश केणे कारण तेही ॲज अ क्रिकेटर आहेत चांगलं क्रिकेट तेही खेळतात त्याच्यामुळे योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यावर ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच दिशेने हुकचा हा फटका मिस टायमिंग हा पाहायला मिळाला. षटकाराचं प्रत्युत्तर इथनं देत असताना शेवटच्या षटकामध्ये विलास याने प्रत्युत्तर दिलं गेलं जिथे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले विशाल भोईरच्या खेळीचा अंत 46 या आकड्यावरती लागतो हा बॅटिंग करणारा टीम मानेरी क्रिकेट संघाला झटका. प्रकारची धारदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण एक गुणवान खेळाडू विकी जोशी नक्कीच बॉलिंग ट्रॅकवरती येणं बाकी असेल दुसऱ्या सत्रामध्ये. ही मॅच कडवी होण्याची नक्की शक्यता असेल. यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न ऋषी भोईर त्या ठिकाणी बीट होत असताना पडल्यानंतर काहीसा आतल्या दिशेने वळून घेणारा हा चेंडू. एकंदरीत शेवटचा हा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. बीट होत असताना ऋषी भोईरचे संघनायक होते टीम मानेऱ्याचे. पहिल्या सत्राचा इथं खेळ झाला संपन्न. पहिल्या सत्रामध्ये थोडीशी बॅटिंगला ढासळल्यानंतर सांभाळायचं काम केलं तो विशालाने पण त्या विशाला नक्कीच प्रत्युत्तर दिलं गेलं कारण विशाल यांच्या बॅटमध्ये एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. त्या षटकाराची धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 46 या आकड्यावरती 46 आणि 47चं इथनं टार्गेट असेल. टॉस जिंकला होता पाहिलं की तर प्रथम जबलेला ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये नक्कीच कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी टॉस जिंकून नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता टीम मोठा गावने आणि तो निर्णय पूर्णपणे सक्सेसफुल इथं होत असताना 2 षटकामध्ये डॉमिनेट केलं गेलं. त्याच्या अनुषंगाने थोड्याशा धावसंख्या कमी पाहायला मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीम जे मसोबा मानेरे टीमच्या आणि 47 धावसंख्येचं इथनं छोटंसं आव्हान इथनं पार करावं लागेल ती म्हणजे डोंबिवली विभागातली या मोठा गाव टीमला. स्पोर्ट्स आयोजित आमदार चषक 2021 हे पर्व MP स्पोर्ट्स बल्ल्यानी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा संचालक कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि माजी नगरसेवक आदरणीय श्री मयूरशेठ सुरेश पाटील आणि त्याचबरोबर शिक्षण समिती सभापती आणि नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सौभाग्यवती दमयंतीताई मयूर पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुमच्या समोर आमदार चषक 2021 हे पर्व तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामधला पहिल्या फेरीतील अखेरचा सामना जमोसोबा मानेरेच्या अगेन्स्ट मोठा गावमध्ये 48 लक्ष. विश ऑल द बेस्ट. आघाडीला फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील आणि किरणच्या सोबतीला तेजस मोरे. अंपायर ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू घेऊन विकी तयार. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता
स्ट्रोकसाठी जागा त्यांनी बनवली होती. पॉपिंग क्रीजचा वापर करत असताना ऑफ स्टंपचा बाहेर गेले होते. चेंडूच्या रेषेपासून लांब गेले. टप्पा पडल्यानंतर नॅचरल ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला या गोलंदाजाचा. लेग ब्रेकर आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. बाहेरच्या बाजूने वळत असताना चेंडू विकी आखो टप्प्यात होता. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळले. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि या ठिकाणी ही कॅच पाहायला मिळाली. 0 या धावसंख्येवरती पहिला धक्का मोठा गाव संघाला. आपण बघितलं की कॅच घेत असताना तेजस मात्र माघारी परतला. पहिला धक्का. धावसंख्येचं खातं अजूनही उघडलेलं नाही आणि हा पहिला गडी आता नक्कीच बाद होतोय. नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती मयूर मात्रे, मयूर भोईर माफ करा. स्ट्रायकिंग एंडला किरण पाटील. विकी पहिलं यश संपादन करतात. विकी जोशी बल्ल्याने एंड कडून लेफ्ट आर्म विकेट. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. ड्रिल करून दाखवतात. ड्राईव्ह कदाचित केलं असतं तर इथे नक्कीच चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता. आडवा बॅटने कट करण्याचा प्रयत्न तो फसलाय. किरण पाटीलचा आणखी एक चेंडू निर्धाव. मॅग्निफिसंट चांगली गोलंदाजी करत असताना ऑन साईडला ग्लान्स करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू स्ट्रायकिंग एंडला फेकी वेगाने केले होते आणि तितक्याच वेगाने कॉल दिला होता खऱ्या अर्थानं मयूरने देखील. डेंजर रनला ते धावत होते आणि धावफलकाचा आता श्री गणेश होतोय. किरण यांच्या बॅटमधून एकेरी धाव येते. लक्ष 48 धावसंख्येच्या मॅच मध्ये. 9.60 आस्किंग रन रेट देखील आहे. तयार होतात विकी. ऑन साईडला वळवला चेंडूला अलॉंग दी कार्पेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून वेगाने एकाच हाताने उचलून फेक पुन्हा एकदा केली होती. आशिष जोशी पुन्हा एकदा पाहायला मिळाले. बॅकिंग आहे त्या ठिकाणी. एक रन फक्त या चेंडूवरती. एकेरी धावेने धाव फलक आता जाऊन पोहोचलं पुढे ते 2 या आकड्यावरती. 2 एप्रिल 2011 वानखेडेचं मुंबईचं मैदान. नुवान स्कूल सेग्राला ठोकलेला तो MS धोनीने षटकार. 28 वर्षाचं ते स्वप्न भारतीयांचं पूर्ण केलं होतं MS धोनीनं. 2 एप्रिल 2011 ओडीआयचा वर्ल्ड कप उचलला होता. ऑन साईडला उचलला आता या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सीमारेषेच्या अगदी जवळ. खूप चांगलं जजमेंट. तो सापळा रचला त्याच्यामध्ये अडखळला जातोय. झेलचीच्या स्वरूपात हा दुसरा धक्का आता लागतोय मोठा गाव संघाला. विनम्र अभिवादन. 2 धक्के लागतात. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिले गोलंदाज आपण बघितलं विकी जोशीला, जो स्ट्रेंथ आहे खऱ्या अर्थानं गोलंदाजी मधून या मोसोबा मानेरेच्या. आज आपण बघतोय तर मोठा गाव संघामध्ये देखील निलेश मात्रे स्क्वॉड मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही, अनुपस्थित आहे. दुसऱ्या बाजूला प्रवीण जोशी देखील मानेरेचे आज या संघामध्ये अनुपस्थित आहेत. तयार होतात दुसरा षटक घेऊन संगनायक. ऋषी भोईर लेफ्ट केल्या चेंडूला व पिच होता चेंडू. इट्स अ वालेट डिलिव्हरी. जजमेंट या ठिकाणी अनुमान कुठेतरी चुकीचा पाहायला मिळाला मयूरचा. वाईटची रिटर्न क्रीज आहे तिचा आतमध्ये ना चेंडू येत असताना चांगला चेंडू. पहिला चेंडू आपण बघतो राऊंड द विकेटने ऋषीचा. मानव लेन कडून पॉप प्लेचे दुसरं षटक. डीप मध्ये आपण बघतोय स्क्वेअर लेग लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मयूर. अकोटापाचा हा चेंडू आहे. आणखी एकदा का क्वाड बँड. हा तिसरा गडी आता बाद होतोय.
हरेश भुईर यांच्या हातामध्ये येत असताना खूप चांगला जल त्याने टिपलाय आणि तिसरा गडी आता देखील बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत 5व्या क्रमांकावरती महेश वेहले. स्ट्रायकिंग एंडला असेल ऋषी भोईरचा आत्मविश्वास कुठेतरी दुणावत असताना, कारण आत्मविश्वास अशी एक गोष्ट जी माणसाला यशाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. राऊंड विकेट स्टेप आउट झाला, उडवला हवेमध्ये हा चेंडू. मिस टायमिंग तर आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक टप्पा पडला त्याच्या हातामध्ये हा चेंडू. लॉंग ऑफला आपण बघितलं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले होते. लखन जोशी त्या ठिकाणी होते. सिंगल नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचला आता 3 या आकड्यावरती. जखडून ठेवला आतापर्यंत. डॉमिनेट करणारी गोलंदाजी नक्कीच मानरेच्या माध्यमातून गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे आणि ऋषी तेच करतोय. या अगोदर विकी जोशीने केलं. संगनायक टू संगनायक ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याचा चेंडू होता. खूप चांगलं रक्षण चेंडू थांबवतात त्या ठिकाणी हरेश. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा नक्की झाला. एकेरीने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते रिप्ले मध्ये आपण बघतो राऊंड विकेट लेक्समचा बाहेर होता. चेंडू वेगवान होता. भरपूर वेग भरपूर पाहायला मिळाला. कौतुक गोलंदाज खऱ्या अर्थाने रक्षक हरेश या ठिकाणी. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं पुढे 4 या आकड्यावरती. लक्ष 48. आस्किंग रन 9.60 होतं. ते आस्किंग रन वाढत असताना मानवलेंकडून पुन्हा एकदा ऋषी फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न केला चेंडूला. डीप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती. विशाल भोईर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी यांचा सुरेल संगम असेल तर नक्कीच आपण समोरच्या संघावरती मात करू शकतो. आणि याच दुहेरी संगमने सध्या हा आपण बघू शकाल मानेर संघ आगेकूच करत असताना. धावसंख्या सध्या 5, गडी बाद झाले 3. स्ट्रायकिंग एंडला महेश वेले. ऋषी पुन्हा एकदा तयार. पिच उडवलाय. मिस टायमिंग तर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्या अगोदर हा चेंडू निर्जन स्थळावरती पडतोय. एक्स्ट्रा कव्हर कडून क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर त्यांच्या हातामध्ये हा चेंडू फेक होईल. तोपर्यंत सहजरित्या आपण बघितल्या त्या 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचला आता पुढे. ते म्हणजेच 7 या आकड्यावरती. आमच्या संवेद सध्या गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत ते म्हणजेच अमर पाटील. खूप मोठं योगदान त्यांचं देखील राहिले या संपूर्ण स्पर्धेसाठी. आखोटाप्याचा चेंडू हॅमट करत असताना उचललाय. क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी. खूप चांगले प्रयत्न, एफर्ट्स खूप चांगले. क्षेत्ररक्षक नितेशला आपण बघितलं आणि अखेर अंपायरचा इशारा आता काय येतोय हा षटकार. एखादा आपण बघितला षटकाराची वाटच बघत होते खऱ्या अर्थानं मोठगाव संघाचे समर्थक. धावसंख्या येत नव्हती. बाउंड्री अजून आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. चातक पक्षी जशा आपण जर बघितलं पावसाच्या पहिल्या थेंबाची जशी वाट बघत असतो तसे त्यांचे समर्थक खऱ्या अर्थानं या षटकाराची वाट बघत होते. खूप चांगले प्रयत्न त्यामध्ये अगदी उभा होता नितेश, परंतु प्रयत्न खूप चांगले. कार्य छोटं असले तरी चालेल परंतु प्रयत्न नेहमीच मोठे असावेत. आणि प्रयत्न आपण बघितले इथे कुठेतरी प्रयत्नांना पारितोषिक असतं तर ते पारितोषिक नक्कीच क्षेत्ररक्षक नितेशला मिळालं असतं. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलं 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि या 18 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती 34 धावसंख्येची. पुन्हा एकदा येतात विकी जोशी. आखोटाप्याचा चेंडू हुक करतात स्क्वेअर लेग मध्ये. हा चेंडू व्यवस्थित बॅटवरती मिळाला नव्हता. क्षेत्ररक्षक वेगाने. तोपर्यंत आपण बघितली ती ही एकेरी धाव आणि एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 14 या आकड्यावरती. तेहतीस धावसंख्येची जुनी गरज. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. विकी
इनसाइड आउट आउटसाइड एज घेऊन मोठी गाडा घेऊन डायरेक्ट हिटची संधी होती ती हुकली. चेंडू देखील त्यांच्या हातामधून निसरला होता. क्षेत्ररक्षक आपण बघितलं बॅकवर्ड गलीमध्ये उमेश जोशी यांना सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती 32 धावसंख्येची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 16. 32 रिक्वायर्ड रिमेनिंग 16. विकी पुन्हा एकदा तयार. समोर संघ नायक मोठा गाव संघाचे वीरनाथ. आखूट टप्प्यात हा चेंडू उडवला हवेमध्ये. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचलेत. कॅच ड्रॉप. बॅकिंगला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती धावत आहेत त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आणि तोपर्यंत सहजरित्या आपण बघितल्या त्या 3 धावा. आयुष्यमान भवाचा शुभ आशीर्वाद कुठेतरी दिला त्या क्षेत्ररक्षकाने फलंदाज वीरनाथला. जीवदान तर नक्कीच मिळालाय. क्षेत्ररक्षणामध्ये चुकाल तर विजयाला मुकाल असं म्हटलं जातं आणि जी अगोदर क्षेत्ररक्षकांची साथ होती ते आता कुठेतरी साथ नक्कीच सोडली आणि वीरनाथला हे जीवदान. 13 धावसंख्येच्या माहितीने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 18 या आकड्यावरती. 29 अजूनही गरज या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत ते 15. तयार होत असताना विकी बल्ल्याने एंड कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्वीप स्विच हिटचा फटका फसला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. डाऊन दी बॉल. कॅच आणखी एक सोडली. दोन्ही आपण बघू शकाल फलंदाजांना जीवनदान. काय घडतंय पहिल्या षटका आणि दुसऱ्या षटकामध्ये जे क्षेत्ररक्षणामधून साथ होती एखाद्या वादकाला एखाद्या गीतकाराला संगीतकाराला जशी वादकाची साथ असते आणि त्यानंतर संगीत तयार होतं आणि इथे आपण बघतोय क्षेत्ररक्षणामधून गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतात परंतु क्षेत्ररक्षणामधून चुका होत आहेत आणि त्याचं कारण हे दोन्ही फलंदाज आता तुम्हाला पाहायला मिळतील खेळपट्टीवरती. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ परंतु या उलट या ठिकाणी मानदेशी क्षेत्ररक्षक करतात. दोन्ही फलंदाजांना जीवदान. धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना ते म्हणजेच 19 या आकड्यावरती. लक्ष 47 आहे. गरज आता आपण बघितली 28 धावसंख्येची आणि चेंडू आता शिल्लक 14 धावांपासून. चेंडू निम्मे 14 चेंडू 28 समीकरण. विकी पुन्हा एकदा तयार. स्क्वेअर कट करतात गॅप मध्ये. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चिरत पाठीमागे टप्पा पडल्यानंतर आउटफील्ड मध्ये जात असताना अडवला चेंडूला आणि चांगला कॉल या ठिकाणी महेशचा. तो माघारी स्वतः परतला त्या ठिकाणी. सेकंड टाइमचा प्रयत्न दोन्ही फलंदाज होते. फेकी जशी आली डीप मधून महेश देखील माघारी परततोय. चांगलं कॉर्डिनेशन. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 20 या आकड्यावरती. गरज आता आपण बघतोय ती म्हणजे 27 धावसंख्येची आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 13. संघर्ष दोन्ही संघाचा अजूनही पाहायला मिळेल. हा सामना अजूनही बॅलन्स आहे. कोणाचं पारडं किती वजनदार या क्षणाला आपण सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं चुकीचं असतं आणि इथे समीकरण 27. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. सरळ हा चेंडू आपण बघितला तो एससी रक्षकाच्या हातामध्ये. ही गोलंदाजी आवडली असेल तर टाळा नक्की झाला पाहिजेत. विकी जोशीने खूप चांगलं षटक या ठिकाणी हाताळलं. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये आता 27 धावसंख्येची गरज. पहिलं षटक आपण बघितलं विकीचं ज्यामध्ये आल्या होत्या 2 फक्त धावा. त्यामध्ये 2 गडी त्याने देखील बाद केले होते आणि या षटकामध्ये विकीने धावसंख्या खर्च केली ते म्हणजे 7 धावा. इकॉनॉमिकल त्याचे दोन्ही स्पेल आपण बघितले. दोन्ही षटक तर स्पेलमध्ये त्याने धावा खर्च केला त्या एकंदरीत 9 आणि 2 गडी तो बाद करतो. 3 षटकांच्या खेळी जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मोठा गाव संघ. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येची गरज. लेते एक छोटासा ब्रेक जाते डीजे की ओर सुनते एक मधुर संगीत. एक यशस्वी उद्योजक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आदरणीय श्री विकासजी भोई साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मी विनंती करेन या स्पर्धेचे सर्वे प्रेमाची मायेची भगवी शाल आणि या स्पर्धेचं मोमेंट सन्मान चिन्ह गोड आठवण देऊन आमच्या मान्यवरांचा सध्या सन्मान होत असताना आमच्या सादरीकरण कक्षामध्ये त्यानंतर अजून एक सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आदरणीय श्री प्रमोदजी भोई साहेब एक यशस्वी उद्योजक आणि नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला स्मित हास्य पाहायला मिळेल. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन या स्पर्धेचे सर्वा त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुमच्या समोर आहे.
आदरणीय श्री मयूरदादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी भोई साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करावा. प्रेमाची मायची भगवी शाळ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आमचा मान्यवरांचा सध्या सन्मान होतोय. बारा चेंडू 27 ची गरज. आखो टप्प्याचा पहिला चेंडू ऑन साइडला हॅमट केलाय. मिसमिंग फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक समोर. कॅच त्याने घेतली. ऋषीने ही कॅच घेतली आणि वीरनाथ इथे नक्कीच आता माघारी परततोय. ऋषी यांनी आज झेल टिपला आणि संघनायक मोठा गावचे परत आहेत ते वीरनाथ येत आहेत. जेन्युअल ऑलराऊंडर खूप वर्ष या संघासाठी त्यांनी दिले. दोन्ही फलंदाज दोन्ही खेळपट्टीवरतीचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. जेन्युअल ऑलराऊंडर आहेत आणि आता दारोमदार दोघांच्या कांद्यावरती मिस्टर GTC सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. जल्पेश भोईर. आखो टप्प्याचा चेंडू महेशसाठी होता. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस झालेत. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला हरेशचा. खांद्याचा वापर करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला रिलीज करत असताना बॅक ऑफ दी लेंथ हा चेंडू आपण बघितला. धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती ती म्हणजेच 20 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक आता 10 आणि या 10 चेंडूंमध्ये गरज 27 धावसंख्येची. पुन्हा एकदा हरेश भोईर समोर महेश वेले. पिच ऑन साइडला उडवलाय खूप उंच. क्षेत्ररक्षक समोर त्या ठिकाणी जज करतो आणि तितकाच लांब. धर्मवीर आनंदगे साहेब स्टँड मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. 6 धावांकरता हा दमदार षटकार. आणि गरज आहे ती 21 धावसंख्येची. षटकार आता आला. स्क्वेअर लेग मध्ये हा षटकार आपण बघितला महेशच्या बॅट मधून. हरेशवरती थोडंसं कवर आता दडपण असेल. धावसंख्या रोखावी लागेल. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. गरज आहे ती 21 धावसंख्येची. हरेश पुन्हा एकदा तयार. आखो टप्प्याचा हा चेंडू उचललाय. जशी उसळी घेतली चेंडूने आणि त्याला उसले अजूनही दिले महेश वेहलेने. मिड विकेट सी मारेच्या पार. अनदर विकेट 6. दोन चेंडू आपण बघितले. एका चेंडूवरती वीरनाथ बास झाले आणि त्यानंतर निर्धाव चेंडू होता महेशसाठी आणि त्यानंतरचे 2 ब्लास्ट पाहायला मिळतात. दुसऱ्यांदा धमाका केला महेशने. 2 षटकारांची धावफलक 32 वरती जाऊन पोहोचलं. चेंडू शिल्लक आहे ते आता आपण बघितले तर 8 आणि या 8 चेंडूंमध्ये गरज 15 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 15 रिक्वायर्ड रिमेनिंग 8 चेंडू 15 धावा. चर्चासत्र पाहायला मिळालं. लहू आणि त्याचबरोबर हरेश भोईर यांच्यामध्ये सिनियर खेळाडू आहेत. लहू माद्रे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक 15 धावसंख्येची गरज आहे. हरेशला कमबॅक करावा लागेल. दुसऱ्या बाजूने हा सामना फिनिश करण्याच्या ईर्षेने हे 2 षटकार ठोकलेत महेशने. आता देखील उचलला पॅरल स्ट्रोक. समोर ऋषी आणि कॅच त्याने घेतले. आणखी एका विकेटचं पतन होईल. 2 षटकारानंतर प्रत्युत्तर दिलं हरेश भोईरने. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 7 चेंडूंमध्ये आता 15 धावसंख्येची गरज. आणि त्याने योगदान दिलं ते 21 धावसंख्येचे या मॅच मध्ये. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. गरज आहे ती 15 धावसंख्येची.
तयार होत असताना आता पुन्हा एकदा हरेश भोईर, समोर नितीन म्हात्रे. ऑन साइडला उडवलाय, बॅट मधला स्वीट साऊंड टका आणि चेंडूवरती लागलेली 6 धावांची मोहर. बिग हिट, सिक्सर. सहा चेंडूंचा खेळ आता शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये गरज आहे ती 9 धावसंख्येची. या षटकामध्ये आपण जर बघितलं तर 2 चेंडूंवरती गडी बाद झाले, एक निर्धाव चेंडू आपण बघितला आणि 3 चेंडूंवरती 18 धावा वसूल झाल्या. महेशच्या बॅटमधून 2 षटकार, नितीनने 1 षटकार ठोकलाय. संघर्षाचा शंखनाद तर आता फुंकला गेलाय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची आता गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. संधी वेळोवेळी या क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल, परंतु संधीचं सोनं करणे तुमच्या हातामध्ये आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. आणि चितेनं भरलेला क्रिकेटचा खेळ सरडाप्रमाणे रंग बदलत असताना या मॅच मध्ये कुठेतरी हा सामना वजनदार पारडं वाटत होते या षटका अगोदर. ते म्हणजेच जय मसोबा मानेरेचं ते पारडं आता कुठेतरी वजनदार होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. ते म्हणजेच मोठा गाव संघाचं जल्पेश भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि नितीनने आल्या षटका ठोकून संघर्षाचा शंखनाद आता कुठेतरी फुंकलाय. अखेरचं षटक बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. गोलंदाज आशिष जोशी. 6 चेंडू 9 धावा. गतवर्षी याच स्पर्धेमध्ये मालिकावीरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू आशिष सध्या तुम्हाला पाहायला मिळतो या निर्णायक षटकामध्ये. तयार होतो आशिष. 6 चेंडू 9 धावा. समोर जल्पेश भोईर. पहिला चेंडू बॅक टू दी बॉल, डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती रिस्की सिंगल नक्कीच पाहायला मिळाले. थोडेसे स्किड झाले होते ठिकाणी. जल्पेश सिंगल कंप्लीट करताय. धाव फलक जाऊन पोहोचलो पुढे ते 39 वरती. 5 चेंडू 8 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. आशिषच्या हातामध्ये चेंडू नव्हे तर भवितव्य आहे या सामन्याचं. तो तयार. ऑन साइडला उडवलाय, सरळला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा उत्तुंग षटकार. नव्हता तर खऱ्या अर्थानं मानेरे संघाच्या प्रेक्षकांवरती केलेला घाव होता. चेंडू शिल्लक आपण बघतोय ते म्हणजेच आता 4 आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये गरज आहे ती आपण बघतोय 2 धावसंख्येची. 4 चेंडू 2 चेंडूंपासून धावा निम्म्या. कमबॅक अजूनही होऊ शकतं. इथून संघर्ष करावा लागेल. एक चेंडू महत्वाचा आहे, परंतु नितीनने इरादे स्पष्ट केलेत. अगोदरच्या षटकामध्ये देखील त्याने षटकार ठोकला आणि आता देखील या मॅचला थोडी का होईना तो नक्कीच खुली करतोय. सिली पॉइंट आणि त्याचबरोबर आपण बघितलं सिली मिड ऑफ आणि सिली मिड ऑन. 4 चेंडू 2. आशिष तयार. ऑन साइडला आणखी एक दणका पाहायला मिळतो. MS स्टाईलने हा सामना फिनिश करतोय. लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले. हा यंग टॅलेंट पाहायला मिळाला मोठा गावचा. त्याने वेळोवेळी दाखवून दिलाय गोलंदाजी असो की फलंदाजी. नितीन मात्र या मॅच मध्ये देखील चमकला आणि नक्कीच आपण बघतो हा सामना देखील जिंकलाय मोठा गाव संघ. वॉलबेड हार्ड लक मानेरे. यथोचित सन्मान करण्यात येईल
हरकत नाहीये. संघ नक्कीच या ठिकाणी परास्त झाला. नाण्याच्या पद्धतीने दोन बाजू असतात. खेळाच्या दोन बाजू आपण नेहमीच बघतो. जय पराजय हा खेळाचा नक्कीच एक विषय आहे. एक संगीत मला नक्कीच आठवलं मिस्टर इंडिया मूवी मधलं, जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. हरीश भोईर आपण आमच्या व्यासपीठावरती आपल्या ठिकाणी सन्मान होईल आणि या मॅचचा मावतो मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी आपण जाहीर करू. त्या अगोदर आमच्या आदरणीय श्री कृष्णाजी दळवे यांच्या शुभ हस्ते आपण श्री हरीश भोईर यांच्या ठिकाणी सन्मान करणार आहोत, ज्यांना आपण बघितलं माणेरचं नेतृत्व करत असताना. तर हरीश भोईर यांचा देखील या ठिकाणी सन्मान आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात. त्याने एक षटक हाताळले, एक गडी बाद केला. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना सामना कुठेतरी मध्ये अडकला होता. लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार ज्याने ठोकले, 600च्या स्ट्राईक रेटने ज्याने बॅटिंग केली, तो नितीन म्हात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. ही मायशी प्रेमाची भगवी शाळा आणि या स्पर्धेचा मोमेंटो गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी हा सन्मान होत असताना हाडला खरे झाला. तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. नितीन म्हात्रे आपण देखील या आणि त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन गावदेवी खेडकाळे आणि मोठा गाव